देशाला आणि शासनाला, सरकारला भरपूर द्यायचं आहे. पण अवेअरनेस इतका कमी आहे, की लोकं तिथपर्यंत पोहोचतच नाही. लोन अमाउंट 5 करोडपर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारची कोलॅटरल सिक्युरिटीज द्यायची गरज नाही. If anyone feels that target audience or the customer could be government, please approach NSIC. खूप मोठी अपॉर्च्युनिटी, मार्केट अपॉर्च्युनिटी आहे लघुउद्योगासाठी आहे. So for any individual MSME, we give 10 crores. So 10 crores is a good money. गवर्नमेंट ऑफ इंडिया इज द लार्जेस्ट बायर ऑफ एवरीथिंग. आप सुई से लेकर के प्लेन तक कुछ भी बनाएंगे तो गवर्नमेंट ऑफ इंडिया रेडी टू बाय. घोड़े को पानी तक लेके जा सकते हैं. पानी पीना है या नहीं पीना है, वो घोड़े का कॉल है. सो पुन्हा एकदा जरा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात आपण या सगळ्यांचं स्वागत करूया. MSME आणि NSIC या दोन्ही संस्था उद्योजकांसाठी अतिशय महत्त्वाची भूमिका निभावतात. आणि या संस्थेच्या ऑफिसमध्ये मला असं विचारायचं की आपल्यापैकी किती जणांनी MSMEच्या ऑफिसला व्हिजिट केलं? प्लीज रेज युअर हँड. हे 1 2 3 4 5 6 7 7 जण आहेत या हॉलमधली ज्यांनी MSMEच्या ऑफिसला व्हिजिट केलं. हाऊ मेनी फॉर NSICच्या ऑफिसला किती लोकांनी व्हिजिट केलं? सो ओनली 3 4 फाईन. सो दॅट्स व्हॉट द प्रॉब्लेम इज. आणि हा प्रॉब्लेमचं सॉल्युशन काढण्यासाठीच आपण बिझनेस जत्राच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना इथपर्यंत आणलेलं आहे. आम्ही लक्षवेधच्या माध्यमातून एक दुवा बनवू इच्छितो आणि हा दुवा बनवून या दोन्ही संस्थांचं जे काही कार्य आहे शासनाच्या माध्यमातून, ज्या काही अपॉर्च्युनिटीज आहेत, ज्या काही स्कीम्स आहेत, त्या आपण इथे लोकांना समजवण्यासाठी आलो आहे. सो पुन्हा एकदा जरा जोरदार टाळ्यांनी आपण या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मी टप्प्याटप्प्याने येईन. पहिलं मी सरांना MSME बद्दल सर तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो किंवा तुमच्यापैकी कोणीही आन्सर करू शकता. मिनिस्ट्री ऑफ MSME यांच्याकडून आमच्यासारख्या सर्वसामान्य उद्योजकांना काय पद्धतीचा सपोर्ट मिळू शकतो? इफ यू कॅन गाईड अस ऑन दॅट. सर्वप्रथम मी लक्षवेध या संस्थेला बिझनेस जत्रा हा एक्स्पो ऑर्गनाईज करण्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. त्याचप्रकारे इथे उपस्थित असलेले सर्व MSMEज, प्रॉस्पेक्टिव्ह एंटरप्रेनर्स आणि पदाधिकारी शासनाचे, त्यांनासुद्धा इथे मी सन्मान करतो आहे आणि अभिनंदन करतो आहे, स्वागत करतो आहे. MSME मिनिस्ट्री ऑफ MSME गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ही एक मिनिस्ट्री आहे आणि या मिनिस्ट्रीच्या माध्यमातून संपूर्ण MSMEला प्रमोट करण्याकरता बऱ्याचशा पॉलिसीज ते लोक त्याची निर्मिती करतात. त्या पॉलिसी इम्प्लिमेंट करण्याकरता मिनिस्ट्री ऑफ MSMEच्या अंतर्गत असलेल्या सगळ्या संस्था, उदाहरणार्थ MSME डेव्हलपमेंट अँड फॅसिलिटेशन ऑफिस मुंबई, NSIC हब, SCST हब, अशा प्रकारच्या एमगिरी, अशा प्रकारच्या बऱ्याच संस्था आहेत की त्या MSMEला वृद्धिंगत करण्याकरता मदत करत असतात. आणि MSMEच्या बऱ्याचशा पॉलिसीज आहेत, त्याची माहिती तुम्हाला या पॅनल डिस्कशनच्या अंतर्गत तुम्हाला सगळी माहिती प्राप्त होईल. MSMEच्या स्कीम्ससुद्धा बऱ्याचशा आहेत, त्याचप्रकारे NSICच्या स्कीम्स आहेत, स्टेट गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत आणि MSMEला प्रमोट करण्याकरता बऱ्याचशा संस्था त्यांच्या स्कीम्स आम्ही इम्प्लिमेंट करत असतो. थँक्यू सर. मला पुढचा प्रश्न आता NSIC डिपार्टमेंटला विचारायचं की कुठल्या प्रकारचं रॉ मटेरियल तुम्ही एंटरप्रेन्योर्सना देऊ शकता? हाऊ यू कॅन हेल्प इन टर्म्स ऑफ रॉ मटेरियल? Respected dignitaries present here and NSIC जैसा कि नेशनल स्मॉल इंडस्ट्री कॉरपोरेशन मिनिस्ट्री ऑफ MSME का एक संस्था है. वो एक इंटीग्रेटेड सपोर्ट करता है इंडस्ट्रीज़ को, MSMEs को, राइट फ्रॉम द ट्रेनिंग प्रोग्राम से. NSIC टेक्निकल सेंटर है जहाँ पे हम ट्रेनिंग देते हैं, उनको ऑन जॉब ट्रेनिंग देते हैं और इंटरप्रेनर बनने के लिए उनको ये करते हैं कि आप इंटरप्रेनर बने. मोस्ट ऑफ द जो हमारे यहाँ NSIC टेक्निकल सेंटर से ट्रेनिंग लेते हैं, मोस्ट ऑफ द वो इंटरप्रेनर बनते हैं. हमारा NSIC का एक इंटीग्रेटेड जो सपोर्ट है, इसमें मार्केटिंग सपोर्ट है, फाइनेंस सपोर्ट है, अदर सपोर्ट सर्विसेज है. अब यहाँ पे रॉ मटेरियल का है. रॉ मटेरियल एक NSIC सपोर्ट देती है. NSIC का बहुत सारे इंडिया के जो लीडिंग PSUs हैं उनके साथ में टाई अप है. सेल का, RNL के साथ में, नाल्को के साथ में, बाल्को के साथ में, देन आर्सेलर मित्तल के साथ में, श्री सीमेंट, एंड बहुत सारे टाई अप करके हम लोग क्या करते हैं, वो MSME को देते हैं, पूरा डिस्काउंट उनको पास ऑन करते हैं. सो MSME एक कॉम्पिटिटिव रेट पे रॉ मटेरियल उनको मिलता है. फॉर एग्जांपल अगर नाल्को से रॉ मटेरियल लेते हैं तो नाल्को में बहुत तरह के डिस्काउंट रहते हैं. क्वांटिटी डिस्काउंट रहता है,
मंथली डिस्काउंट रहता है, क्वार्टरली डिस्काउंट रहता है, एनुअल डिस्काउंट रहता है, ऑल डिस्काउंट और पास ऑन टू द एमएसएमई यूनिट। और हमारे पास उसमें हम कोई भी मार्जिन नहीं लेते हैं उनके लिए। तो एक रॉ मटेरियल का एक बहुत अच्छा असिस्टेंस है, जो जैसे वो छोटा कोई एमएसएमई है जो डायरेक्टली सेल को अप्रोच नहीं कर सकता है, हमारे थ्रू लेते हैं, तो उनको हैंड होल्ड करके उनको मटेरियल हम सप्लाई करते हैं। आरएनएल के साथ में हमारा टाई अप है, आरएनएल के साथ में वायर रॉड एंड अदर मटेरियल हम उनको सप्लाई करते हैं। देन इसके अलावा कुछ प्राइवेट प्रोड्यूसर, जैसे मैंने बताया कि एमएनएस के साथ में टाई अप है, एंड अदर जैसे श्री सीमेंट के साथ में, एंड अदर भी हम लोग रॉ मटेरियल सप्लाई करते हैं, जिंक भी सप्लाई करते हैं, एंड एचजेडएल के साथ में। सो दीज आर द फैसिलिटी जो हम डायरेक्ट रॉ मटेरियल आते हैं। या रॉ मटेरियल एक तो हम एडवांस पेमेंट के थ्रू करते हैं, दूसरा हमारा एक रॉ मटेरियल असिस्टेंस सिक्योरिटी ऑफ द बैंक गारंटी है, तब उनको 180 डेज़ का क्रेडिट दे करके उसको हम सप्लाई करते हैं। वो शॉर्ट टर्म एक फाइनेंसिंग भी रहता है, एंड उनको रॉ मटेरियल भी हम लोग सप्लाई करते हैं। इट्स अ ग्रेट सपोर्ट फॉर द एंटरप्रेन्युअर्स. काही काही गोष्टी आपल्याला माहितीच नाही आहेत, शासन आपल्यासाठी काय करू शकतं, आणि त्यासाठी मला वाटतं आपण MSME आणि NSIC या दोघांच्या वेबसाईटला, संकेतस्थळांना नक्की जायला हवं, कार्यालयात जाऊन त्यांना भेट द्यायला हवी. सर, तुम्हाला काय वाटतं? मला थोडं ॲड ऑन करायचं होतं. ॲक्च्युली आपण रॉ मटेरियल संदर्भात बोललात, पण त्या विपरीत पण आपल्याकडे खूप काही अजून स्कीम्स आहेत जे मी तुम्हाला थोडं ब्रॉडली एक्सप्लेन करतो. एक आहे एक्झिबिशन्स, म्हणजे ज्यांना इंटरनॅशनल एक्झिबिशनला जायचं असेल त्यांना गव्हर्मेंटतर्फे 5 लाख रुपीजपर्यंत रिइम्बर्समेंट आहे. जे MSME असतील असे खूप लोक आहेत. आत्ताच मला 4-5 लोक भेटलेत. दे हॅव ए प्रॉडक्ट, दे से दॅट आर प्रॉडक्ट इज समथिंग विच वी कॅन इवन वी वॉन्ट टू अप्रोच अब्रॉड, बिकॉज मेक इन इंडियाचा कन्सेप्ट आला आहे. तर इंडियामध्ये ते बनवून त्यांना इवन दे वॉन्ट टू एक्सपोर्टसाठी पण खूप फॅसिलिटीज आहेत. तर त्या संदर्भात ज्या लोकांना वाटतं की आमचं प्रोडक्ट ओव्हरसीज म्हणजे अब्रॉडमध्ये दे कॅन अप्रोच ओव्हरसीज ऑल्सो, तशा लोकांना पण आमच्याकडनं दे कॅन अप्रोच अस ॲज वेल एज MSME DFO. दोघेही जणं आम्ही कलेक्टिवली करत असतो. तर त्यामुळे ज्यांना इंटरेस्ट आहे टू डू सम एक्झिबिशन्स इंटरनॅशनली दे वॉन्ट टू गो, दे कॅन ऑलवेज अप्रोच अस. दॅट इज वन. सेकंड थिंग इज इवन डोमेस्टिक एक्झिबिशन फॉर दॅट मॅटर. ह्याच्यामध्ये काय असतं, स्टॉल चार्जेस तुम्हाला साधारण अप्रॉक्सिमेटली 3 लाख रुपीजपर्यंत सबसिडी आहे, रिइम्बर्समेंट आहे. देन 1 पर्सन्स टू अँड फ्रो फ्लाईट चार्जेस 1.5 lakhs, and then freight charges if you want to display your product abroad, then up to 50,000 rupees. So this is as far as international exhibition is concerned. Similarly domestic also. डोमेस्टिकमध्ये पण आम्ही दोघे एकत्रच करत असतो, जनरल कॅटेगरी आणि SC/ST. ॲक्च्युली महेंद्र मालविया इज फॉर नॅशनल SC/ST हब विच ही विल एलॉबरेट लेटर ऑन. बट डोमेस्टिकसाठी पण तुम्हाला स्टॉल चार्जेसवर आहे, फ्रेट चार्जेसवर आहे. तर पीपल हू आर इंटरेस्टेड टू मार्केट देअर प्रोडक्ट, मार्केटिंगसाठी खूप चांगल्या स्कीम्स आहेत आमच्याकडे. एनी वन feels that I want more orders, even government orders for that matter. Even if you feel that your product you can supply to government, if anyone has, because I'll just tell you, recently there was one person, he felt because I'll just tell you that also, customs related service detat te. He said no yaar, I don't think there might be any tender. But we showed him one certificate where one person is doing tendering, I mean tender that has been floated by the government. So he was really not aware that he can even participate in government tenders, the custom related service. So this is the awareness. So what I mean to say is, if anyone feels that the target audience or the customer could be government, please approach NSIC. We have a lot of schemes for you. In that, I will just tell you what you have. In that, EMD is exempted if you are micro and small. I'm talking only for micro and small. I'm not talking about medium. In this segment, in this product, only micro and small category entrepreneurs can get this benefit, in which you have EMD exemption. Then you also have L1 plus 15% price preference. And as you know, 25% is mandatory for CPSUs to take from MSMEs. So that advantage you should take it, because there are a lot of PSUs across the country and they have a mandate of
achieving that 25% procurement from MSMEs. So you should take that advantage, especially the women entrepreneurs and even the SC/ST, because 4% and 3% is categorically allocated for them. So these are some of the schemes. Apart from that, even I will just elaborate. We have an MOU for ICT-enabled services, in which if you think that you want to technologically upgrade your, your offices, we have an MOU with Airtel. Then if you want to approach any countries for the market details, for example, you want to go into, African continents, but you want exactly which your product, who is the, which country, which state, and which company, and which human being is taking care of that product. You can get that market info with phone number and email ID also. With that, we have an MOU with Dun & Bradstreet. So they are the service provider. If you come through NSIC, you will get the benefit of discounts because we have an MOU with them. As Sir said, we have signed an MOU for raw material. Similarly, we have signed with many other facilitators by which we can provide this benefit to all of you. So if you see that we are everywhere, as an MSME, what you need, we can support you in major activities. Also, I just want to elaborate with what Sir said, that we can even give raw material, and to purchase the raw material, we can even give funding up to 5 crores. Oh. Up to 5 crores. Not only great. That, yeah. Not only that, even as you know, for any business, there are 2 bottlenecks. One is, if you have good number of orders and you want money, we are there to provide you for raw material. We give funding of 5 crores. And the another bottleneck is you have sold your product. Okay. Now the user spirit, the credit facility, what they have asked you is for 180 days, for example. After selling off your product, you need liquidity. For that also we are there under bill discounting scheme. And that too for 5 crores. So for any individual MSME, we give 10 crores. So 10 crores is a good money. That's so I think we have elaborated to all the schemes in nutshell. So you should think about it. Thank you. Yeah. So that's a really big amount, sir. So आपल्याला परदेशात जाऊन जो होणारा खर्च आहे 5 लाखापर्यंत, आपण म्हणतो सरकार काय करतं, घरी बसून TV बघून, निगेटिव्ह न्यूज बघून आपण नुसता ब्लेम गेम करण्यापेक्षा मला असं वाटतं एक प्रामाणिक उद्योजक म्हणून वी शुड अप्रोच ऑर्गनायझेशन्स लाईक यू. अँड आय हॅव बीन host or voice of MSME and NSIC both. In fact, for KVIC, नारायण राणे आपले उद्योगमंत्री आहेत देशाचे, आणि त्यांच्याकडे ही सगळी खाती आहेत. आणि कोकणात जेव्हा आम्ही कणकवलीला एकदा आणि कुडाळला कार्यक्रम केला होता, तेव्हा राणे साहेबांनी पण ही खंत मांडली होती की देशाला आणि शासनाला, सरकारला भरपूर द्यायचं आहे, पण अवेअरनेस इतका कमी आहे की लोक तिथपर्यंत पोहोचतच नाही आहेत. तर माझ्या मते हा अवेअरनेसचा गॅप आपल्याला भरून काढायचा आहे. आणि म्हणून ह्या 25 मिनिटात 30 मिनिटात जेवढ्या काही स्कीम्स आपल्याला जाणून घेता येतील तेवढ्या आपण जाणून घेऊ. मी प्रफुल्ल सरांकडे वळेन आता, आणि त्यांना म्हणजे PMS स्कीम जी आहे किंवा MSMEची जी इनोव्हेटिव्ह स्कीम आहे किंवा Z सर्टिफिकेशन आहे, याच्याविषयी तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करा. निश्चितच धन्यवाद मला इथे बोलावण्याबद्दल आयोजकाचे. आमच्या MSMEच्या अनेक योजना आहे. पर्टिक्युलरली 2 सेगमेंट आहे. एक आहे प्रॉस्पेक्टिव्ह एंटरप्रिनर्स, जे नवीन उद्योजक ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करत त्यांच्या डोक्यामध्ये आयडिया असेल कोणत्या बिझनेसची, तर त्याच्यासाठी काही कॉम्पोनंट्स आहे योजनांचे. आणि दुसरे आहे एक्झिस्टेड एंटरप्रिनर, जे ऑलरेडी त्यांचे हयात बिझनेस आहेत त्यांच्यासाठी. पहिले आहे प्रॉस्पेक्टिव्ह एंटरप्रिनरसाठी एक क्रेडिट सपोर्ट आहे, ज्याला PMEGP स्कीम म्हणतात, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. त्यामध्ये दोन्ही क्षेत्रासाठी मॅन्युफॅक्चरिंग ॲज वेल ॲज सर्व्हिस एंटरप्राइजेससुद्धा त्यांना एक क्रेडिटची व्यवस्था केलेली आहे. मॅन्युफॅक्चरिंगसाठी 50 लाखापर्यंत त्यामध्ये प्रोव्हिजन्स आहे, आणि सर्व्हिस सेक्टरसुद्धा 20 lakhs अरेंजमेंट त्यामध्ये केलेलं आहे. आणि ते सिम्पल प्रोसिजर, सगळं ऑनलाईन प्रोसेस आहे. याकरता KVIC नोडल एजन्सी आहे, प्लस DIC आहे, प्लस KVIB आहे. आणि सगळे हे PMEGP ऑनलाईन पोर्टल आहे, त्यावर अपलोड करून तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट अपलोड करून तुमचा जो बँकर आहे त्याचे सगळे डिटेल्स टाकून ती प्रोजेक्ट जो आहे तो बँकेला रेफर केला जातो, आणि बँकेला DICच्या माध्यमानं किंवा KVICच्या माध्यमानं, आणि तुम्हाला बँक फायनान्स केले जाते. त्यामध्ये 35% मॅक्सिमम सबसिडी आहे.
आणि वयाची मर्यादा फक्त 18 इयर्स आहे. त्यामुळे तुम्ही जर इथे कोणी प्रॉस्पेक्टिव्ह एंटरप्रिनर्स आहे ज्यांना आपला व्यवसाय सुरू करायचा असेल तर ते या स्कीमचा उपयोग ते घेऊ शकतो. सोबत त्याच्यामध्ये सपोर्ट असा आहे की एक कोलॅटरल फ्री योजनासुद्धा आहे MSME सेक्टर, मायक्रो अँड स्मॉल सेक्टरसाठी एक कोलॅटरल फ्री योजना आहे ज्यामध्ये 5 करोडपर्यंतच्या ज्या लोन अमाऊंट आहे, लोन अमाऊंट 5 करोडपर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारची कोलॅटरल सिक्युरिटीज द्यायची गरज नाही आहे. अशा प्रकारची जे बहुतांश जे प्रॉस्पेक्टिव्ह एंटरप्रिनर आहे त्यांच्याकडे बँक आहे. बँक हे तुम्हाला माहीतच आहे की कर्ज द्यायचं असेल तर पहिले ते कोलॅटरल मागतात. त्यामुळे आमचे जे पोटेन्शियल एंटरप्रिनर्स आहे, प्रॉस्पेक्टिव्ह एंटरप्रिनर आहे त्यांच्याकडे कदाचित बँकेकडे कोलॅटरल द्यायची व्यवस्था नसते. त्यासाठी ही मिनिस्ट्री ऑफ MSMEने अशी एक प्रकारची प्रोव्हिजन केलेली आहे. तर ही एक सुंदर योजना आहे. जे काही नवीन भावी उद्योजक ज्यांना समोर यायचं असेल, आपला उद्योग सुरू करायचा असेल, त्यांना काही विचार करायचा नाही. म्हणजे प्रत्येक म्हणजे प्रॉब्लेमचे सोल्युशन्स आहे आमच्याकडे. जर तुमच्याकडे क्रेडिट नसेल, अजून काही इश्यूज असेल, बरेच सारे आम्ही तुमचे काही इश्यूज आहेत ते आम्ही स्वतः ॲड्रेस करतो. आमचं एक चॅम्पियन पोर्टल्स आहे की तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल उद्योग स्थापन करताना, त्याचे आम्ही सरळ डायरेक्ट अथॉरिटीशी त्या संपर्कात येऊन त्यांचा ग्रीव्हन्स आम्ही रिड्यूस करण्याचा प्रयत्न करतो. आता राहिलं प्रॉस्पेक्टिव्ह एंटरप्रिनरसाठी सुद्धा बरेच सारी योजना आहे. सगळ्यात पहिले आहे आमची गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ MSMEची पब्लिक प्रॉक्युरमेंट पॉलिसी जी 2015पासून इफेक्टिव्ह झालेली आहे. त्या पब्लिक प्रॉक्युरमेंट पॉलिसी काय म्हणते आहे की आमचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जेवढे काही मिनिस्ट्रीज आहे, डिपार्टमेंट आहे, CPSUs आहे, जे सेंट्रल पब्लिक सेक्टर युनिट्स आहे, त्यांना मॅन्डेटरी केलं आहे या पॉलिसीच्या अंतर्गत की मी तुमचं जे काही ॲन्युअल प्रॉक्युरमेंट आहे त्या ॲन्युअल प्रॉक्युरमेंटच्या 25% जे आहे तो पोर्शन जो आहे तो सगळं प्रॉक्युरमेंट मायक्रो आणि स्मॉल सेक्टरकडून करण्यात यावं, मॅन्डेटरी केलेलं आहे. आणि त्या 25%मध्ये सुद्धा 4% जे आहे SC/ST एंटरप्रिनरसाठी रिझर्वड आहे आणि 3% वुमन एंटरप्रिनरसाठी रिझर्वड आहे. या माध्यमानं लघुउद्योगाला 2 लाख करोडचा बिझनेस पॅन इंडियाला उपलब्ध आहे. ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी ही मार्केट अपॉर्च्युनिटी आहे, लघुउद्योगासाठी आहे. त्यासाठी आम्ही नियमित वेंडर डेव्हलपमेंट प्रोग्राम करतो की जेवढे काही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जेवढे काही मिनिस्ट्रीज आहे, डिपार्टमेंट आहे, उदाहरणार्थ रेल्वेज आहे, IOCL आहे, BPCL आहे, HPCL आहे, NHPC आहे, NTPC आहे, सगळ्यांना आम्ही बोलावून बायर सेलर्स मीट करतो की तुमचे जे टार्गेट्स दिलेले आहे या पॉलिसीच्या अंतर्गत जे वुमन किंवा SC/STसाठी ते तुमचे मीट व्हावं आणि बाकी जनरल जे एंटरप्रिनर्स आहेत त्यांच्याकडूनही तुम्ही ह्या गोष्टी परचेस करायला पाहिजे. अशा प्रकारचं आम्ही नियमितपणे प्रोग्राम्स ऑर्गनाईज करतो. दुसरी स्कीम आहे एक प्रॉक्युरमेंट मार्केटिंग स्कीम आहे. त्या स्कीमबद्दल NSICने सांगितलेलंच आहे की आम्ही जे डोमेस्टिक ट्रेड फेअर्स पॅन इंडियामध्ये भरवल्या जाते, जे अप्रूव्ड केले जाते, त्या अप्रूव्ड इव्हेंटमध्ये जर पार्टिसिपेट करत असाल तर तुम्हाला त्याचे स्टॉल चार्जेस प्लस कंटिजेंसी एक्सेस ज्यामध्ये टू अँड फ्रो येण्या जाण्याचा खर्च प्लस फ्रेट चार्जेस असं करून 1.5 lakhsपर्यंत मॅक्सिमम आम्ही रिएम्बर्समेंट केला जातो. ही एक सुंदर एक मार्केटिंग सपोर्ट्सच्या अंतर्गत एक योजना आहे. त्यासोबतच अनेक असे कार्यक्रम आहेत जसं आता झेड सर्टिफिकेशन्स आले. आपल्या MSME सेक्टर जो आहे हा खूप अनऑर्गनाइज सेक्टर मानला जाते. अजूनही आपण कोणतीही प्रोसेस, प्रॉक्युरमेंट प्रोसेस असो, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस असो किंवा मार्केटिंग प्रोसेस असो, ती ऑर्गनाईज पद्धतीनं कधी ती इम्प्लिमेंट करत नाही आहे. तर त्या इम्प्लिमेंट करण्यासाठी एक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि मिनिस्ट्री ऑफ MSME झेड सर्टिफिकेशन योजना अंमलात आणलेली आहे आणि त्यांना ते खूप सिम्पल आहे. म्हणजे पहिले 3 लेवल ऑफ सर्टिफिकेशन्स आहे. फर्स्ट ब्रॉन्झ, सिल्वर आणि गोल्ड. तर ब्रॉन्झमध्ये 5 पॅरामीटर्स आहे ज्या व्हेरी सिम्पल्स आहे. आता एक प्रेझेंटेशनचं आहे ना, अदरवाईज आय वुड हॅव डिस्कस एव्हरीथिंग दॅट पॅरामीटर्स की सिम्पल आहे आणि सगळं ऑनलाईन प्रोसेस आहे आणि कन्फॉर्मिटी मॉडेल आहे. तुम्हाला ते सांगायचं आहे की तुमच्याकडे आहे की नाही आहे, कन्फर्म आहे यस, तर हे सगळं ऑनलाईन सबमिशन्स आहे आणि ते त्याचं असेसमेंट केलं जाते. जे QC आहे, क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचे जे असेसर आहे ते असेस करतात आणि त्या ऑनलाईन असेसमेंटच्या बेसिसवरच तुम्हाला सर्टिफिकेशन मिळायला लागते. त्यासोबतच त्यामध्ये सबसिडी आहे 80% ब्रॉन्झ ज्या मायक्रोला आहे 80%, स्मॉलला 60% आहे आणि 40% जे आहे ते मीडियम एंटरप्राइजेसला आहे. तर आणि आता येणाऱ्या काळात जे आहे या
प्रॉपर वेमध्ये जे आहे MSME सेक्टर्स ऑर्गनाइज वेमध्ये काम करायला पाहिजे. त्यामुळे त्यांची कॉम्पिटिटिव्हनेस एनहान्स होईल, की त्यांनी जर क्वालिटी सिस्टम जर आपल्या इंडस्ट्रीमध्ये जर आणलं तर निश्चितच त्यांचं जे एक रेकग्निशन्स मिळेल त्यांना. दे आर व्हेरी मच कन्सर्न आणि एक क्वालिटी एक स्टॅटस त्यांना मिळेल या झेड सर्टिफिकेशनमुळे. आणि म्हणून या योजनेचा लाभ घ्या. सगळं ऑनलाईन आहे. त्याचं संकेतस्थळ आहे z.msme.gov.in आणि त्याच्यामध्ये बरेच सारे इन्सेंटिव्ज येणाऱ्या दिवसात राज्य सरकार आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियासुद्धा बरेच सारं इन्सेंटिव्ज घेऊन येत आहे. कारण या स्कीममुळे तुमचं एक चांगलं रिकग्निशन्स मिळेल आणि तुम्हाला मार्केट पण मिळेल. धन्यवाद. ग्रेट. सो आय थिंक तुम्ही तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण आय रिअली हॅट्स ऑफ टू युअर पेशन्स अँड स्टॅमिना. सकाळपासून कार्यक्रम चालू आहे आणि हा एक खूप वैचारिक मंच वगैरे, म्हणजे MSME आणि NSICच्या स्कीम्स ऐकायला एवढ्या आवडीनं थांबणं याच्यासाठी तुमचं कौतुक. आणि मी असं म्हणेन की करोडपती व्हायची ही लक्षणं आहेत. कारण नेहमी आपण मराठी उद्योजक किंवा महाराष्ट्रीयन उद्योजक तक्रार करत असतो की अरे पैसा लागतो बिझनेसमध्ये. घोडे को पानी तक लेके जा सकते हैं, पानी पीना है या नहीं पीना है वो घोड़े का कॉल है. सो हम लोग तालाब लेके आए हैं, अब आपको बस पानी पीना है. सो हां सर, एक थोडं अजून तुम्हाला ॲड करावाचं आहे. आम्ही पॅटेंट तुमच्या जे आयडियाज आहे, ज्या काही इंडस्ट्रीजमध्ये डिझाईन आहे, ट्रेडमार्क्स आहे, पॅटेंट्स आहे, त्या सगळ्या आयडियाज जर तुम्ही पॅटेंट डिपार्टमेंटकडून जर हे केलं आहे, तुम्हाला मान्यता मिळाली आहे, तर त्याला आम्ही डोमेस्टिक पॅटर्नसाठी 1 लाख रुपीजचं रिएम्बर्समेंट आहे, जे काही एक्सपेन्सेस तुम्हाला येते. आणि इंटरनॅशनल पॅटर्नसाठी 5 लाख रुपीजचं प्रोव्हिजन आहे. आणि डिझाईन जे आहे, तुमचे कोणत्याही प्रॉडक्टचे जे डिझाईन असेल, कन्सेप्ट असेल, त्यालासुद्धा 20,000चं प्रोव्हिजन आहे. आणि तुमच्या सगळ्या प्रॉडक्टचं ब्रँडिंग करा, ट्रेडमार्क घ्या, त्यासुद्धासाठी आमच्याकडे प्रोव्हिजन आहे 10,000 रुपये. तर त्यामुळे जे एक क्वालिटेटिव्ह वेमध्ये तुम्ही बिझनेसला चालवायला पाहिजे असं मला वाटतं. क्या बात आहे, क्या बात आहे. सो आपण असं म्हणतो की काय गव्हर्नमेंट एम्प्लॉय कुठे काय त्यांना काय काम वगैरे असतं, ते भरपूर काम करायला तयार आहेत. तुम्हाला काम करवून घ्यायचं नाही तर तो प्रॉब्लेम आहे. आणि म्हणूनच हा अवेअरनेसचा सेशन आहे. सर अभी मैं हां येस प्लीज. ॲक्च्युली जस्ट किरण साहेब आमच्याबरोबर पण खूप ही हॅज कम, वी हॅव कंडक्टेड मेनी इव्हेंट्स आणि बऱ्यापैकी किरण साहेबाला आमच्या प्रोडक्ट संदर्भात खूप माहिती आहे. थँक्स टू यू. ॲटलिस्ट ॲटलिस्ट तुम्हाला आमच्या संदर्भात एवढं माहिती आहे आणि तुम्हीच आम्हाला रिप्रेझेंट करत आहात. शुअर. आणि म्हणजे सकाळी मी वोल्टासची स्टोरी सांगितली सर. इथे स्टॉलवरती वोल्टाससारख्या कंपनीने पहिल्यांदा स्टॉल लावला आणि त्यांचे थोडके नाही 500 फ्रीज विकले गेले आणि 1.25 करोड 1,25,00,000ची ऑर्डर त्यांना मिळाली. बिझनेस जत्रा प्रत्येकासाठी फायदेशीर आहे आणि ती तशी माझ्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरली. हा कार्यक्रम केल्यानंतर मला सांगायला आवडेल की मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो कार्यक्रम केला त्याच्यासाठी मला विजू माने यांनी रेफर केलं होतं. तेव्हा मी समोर बसलेलो आणि विजूने माझं सगळं निवेदन ऐकलं आणि तेव्हा सांगितलं अरे तू तिकडे बिझनेस जत्रामध्ये बोललेलास. त्यानंतर मी महाराष्ट्र शासनाचा निवेदक झालो. महाराष्ट्र शासनाच्या पोर्टल्सना माझं शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि शिष्यवृत्ती योजना या दोन्ही योजनांना माझा व्हॉइस ओव्हर देण्यात आला. आणि त्याही पलीकडे जाऊन केंद्र सरकारचा जो कार्यक्रम होतो त्याच्यासाठी नारायण राणेंकडनं जे आमंत्रण आलं, अगदी त्यांनी मला बंगल्यापर्यंत त्यांच्या बंगल्यात राणेसाहेब जेवायला बाजूला बसून मी राणेसाहेबांच्या जेवलो, हे फक्त आणि फक्त लक्षवेधमुळे आणि बिझनेस जत्रामुळे. सो कमिंग बॅक टू द सक्सेस स्टोरी. हे मी सगळं का सांगतोय कारण यापैकी कोणीतरी एक असा असणार आहे की जो तिथे जाणार आहे आणि ते 5 करोड रुपये मी घेतले, मी फॉरेनमध्ये जाऊन आलो असं पुढच्या 2024ला आम्हाला सक्सेस स्टोरी सांगणार आहे. सर आरक्षण पे बहुत सारी चर्चा हो रही है और ये एक हॉट टॉपिक हो चुका है, लेकिन SC ST के लिए स्पेशल जो बैकवर्ड कम्युनिटी के एंटरप्रेन्योर्स के लिए जो सपोर्ट दिया जाता है उसके बारे में आप ज़रा डिटेल में बताएंगे तो बहुत अच्छा होगा. जी बिल्कुल. यहाँ इस पैनल डिस्कशन में मुझे लगता है 2-3 बार पब्लिक प्रोक्योरमेंट पॉलिसी का जिक्र हो चुका है. कांताराव सर ने पब्लिक प्रोक्योरमेंट पॉलिसी के बारे में जिक्र किया, हमारे साहब ने भी जिक्र किया. आप में से ऐसे कितने लोग हैं जो पब्लिक प्रोक्योरमेंट पॉलिसी के बारे में जानते हैं, आप अवेयर हैं? कैन यू प्लीज रेज योर हैंड्स? 1 2
मेरे को लगता है कि ना के बराबर ही जानते हैं। मैं थोड़ा सा इसको ब्रीफ कर देता हूँ, देन आई विल कम बैक टू दी नेशनल SC/ST। अब और हम लोग क्या काम करते हैं एग्जैक्टली, हम किस तरीके से आपको सपोर्ट करते हैं। सो पब्लिक प्रोक्योरमेंट पॉलिसी जो है, ये जो भी गवर्नमेंट ऑफ इंडिया का टोटल प्रोक्योरमेंट है, जैसे सर ने बताया, तो लास्ट फाइनेंशियल ईयर में 2022-2023 में गवर्नमेंट ऑफ इंडिया की जितनी भी मिनिस्ट्रीज़ है, जितने भी PSUs हैं, उन्होंने 1,80,000 करोड़ रुपए का प्रोक्योरमेंट किया है। बिकॉज गवर्नमेंट ऑफ इंडिया इज़ द लार्जेस्ट बायर ऑफ एवरीथिंग। आप सुई से लेकर के प्लेन तक कुछ भी बनाएंगे तो गवर्नमेंट ऑफ इंडिया रेडी टू बाय। तो जो टोटल ओवरऑल प्रोक्योरमेंट है वो 1,80,000 करोड़ रुपए का है। इस 1,80,000 करोड़ रुपए को पार्टीशन में डिवाइड किया गया। दिस इज 25% जो माइक्रो स्मॉल एंड मीडियम एंटरप्राइजेस से परचेज किया गया है। इस 25% में जो 4% है वो SC/ST के जो एंटरप्रेन्योर्स हैं, जो अनुसूचित जाति जमाती के जो उद्योजक हैं, उनके लिए रिजर्व किया गया है। और जब भी मैं बात बताता हूँ तो मुझे मतलब अच्छा फील नहीं होता है, बिकॉज हम लोग इतना एफर्ट कर रहे हैं, गवर्नमेंट ऑफ इंडिया इतना एफर्ट कर रही है। जो पार्टिसिपेशन है वो SC/ST एंटरप्रेन्योर्स का इस पूरे 1,80,000 करोड़ रुपए के परचेस में वो सिर्फ 1,500 करोड़ रुपए है। दैट इज कम्स टू 0.84% ओनली। और जो गवर्नमेंट ऑफ इंडिया ने रिजर्व करके रखा हुआ है वो 4% है। तो इस जो 4% और 0.84% के बीच का जो गैप है, इसको फुलफिल करने के लिए ऑनरेबल प्राइम मिनिस्टर ने 2016 में नेशनल SC/ST हब को लॉन्च किया। इसका उद्देश्य ये है कि जो अनुसूचित जाति जमाती वर्ग के जो उद्योजक हैं, उसको किस तरीके से मेन स्ट्रीम में लेके आया जा सके, और जो मैंडेट है पब्लिक प्रोक्योरमेंट पॉलिसी का, उसको फुलफिल किया जा सके। इसमें हमारा जो मेजर कंसंट्रेट है वो हम करते हैं स्किल डेवलपमेंट पे। मेरे को लगता है कि SC/ST के जो एंटरप्रेन्योर्स हैं वो सब फर्स्ट जनरेशन है, मोस्ट ऑफ द एंटरप्रेन्योर्स। तो हम लोग स्किल बिल्डिंग्स पे, कैपेसिटी बिल्डिंग पे हम लोग ज़्यादा फोकस करते हैं। और मेजरली हमारे पास में जो स्कीम्स हैं वो सब प्रमोशंस स्कीम्स है। तो वी आर मोर इनटू गिविंग। मतलब हम लोग मैं स्कीम्स के आपको थोड़ा सा ब्रीफ करता हूँ कि किस किस तरीके से हम आपको हेल्प कर सकते हैं। एक हमारा जो मेजर स्कीम है वो स्पेशल क्रेडिट लिंक कैपिटल सब्सिडी स्कीम, जिसमें हम लोग 25% तक आपको सब्सिडी देते हैं। यदि आप कोई भी प्लांट एंड मशीनरी परचेज कर रहे हैं आपकी कंपनी के लिए, आपकी फैक्ट्री के लिए, तो उसमें हम 25% का जो है आपको सब्सिडी देंगे। आपने यदि 1 करोड़ रुपए की प्लांट एंड मशीनरी परचेस करी है, या फॉर एग्जांपल आपने 10 लाख रुपए का प्लांट एंड मशीनरी आपने परचेस किया है, तो 25% 2.5 लाख हम लोग आपको उसमें सब्सिडी देंगे। तो ये एक हमारा मेजर स्कीम है। इसके अलावा यदि आपको बैंक से लोन का रिक्वायरमेंट है तो वी हैव साइंड MOU विद ऑल दी बैंक्स। तो हम उनके साथ में अंडर PME-GP, CME-GP, CGTMSE के अंदर हम आपको लोन दिलाते हैं। जैसा मैंने बताया कि जो मोस्ट ऑफ दी SC/ST के एंटरप्रेन्योर्स हैं, उनका बैकग्राउंड जो है वो उतना शार्प नहीं है, तो हम उनको हैंड होल्ड सपोर्ट करते हैं, उनका फाइल लेते हैं, उसको स्क्रूटनी करते हैं, फ्रॉम द बिगिनिंग टू डिसबर्समेंट तक हम उनको हैंड होल्ड करते हैं बैंक से लोन के लिए। इसके अलावा हमारा जो न्यू इंटरवेंशंस की स्कीम्स है, जिसमें मैं ब्रीफली आपको स्कीम बता देता हूँ, जिसमें टेस्टिंग फीस के चार्जेस, परफॉर्मेंस बैंक गारंटी के चार्जेस, बैंक लोन प्रोसेसिंग फीस के चार्जेस, कैपेसिटी बिल्डिंग में यदि मिनिस्ट्री ऑफ HRD ने जो भारत देश के 50 टॉप इंस्टीट्यूट्स को आइडेंटिफाई किया है, उसका लिस्ट हमारे वेबसाइट पे, यदि आप कोई कोर्स वहाँ से करना चाहते हैं, कोई शॉर्ट टर्म का कोर्स, तो जो भी उसकी फ़ीस होती है 90% अप टू द सीलिंग ऑफ 1 लाख रुपीज़ हम आपको उसमें रीइंबर्स करते हैं। तो जो ओवरऑल हमारा जो ऑब्जेक्टिव है वो SC/ST के एंटरप्रेन्योर्स को जो है वो मेन स्ट्रीम में लेके आना है। जो मार्केटिंग की बात चल रही थी, तो हमारे सर ने बोला कि हमारे पास इंटरनेशनल एग्जीबिशंस, डोमेस्टिक एग्जीबिशंस भी हैं। तो उसी डोमेस्टिक एग्जीबिशन में अंडर दी मार्केटिंग हेड हमारे पास में स्पेशल मार्केटिंग असिस्टेंस स्कीम है, जिसमें आप 1 साल में 4 डोमेस्टिक एग्जीबिशन में पार्टिसिपेट कर सकते हैं। दैट इज़ फ्री ऑफ कॉस्ट। जो भी स्टॉल के चार्जेस होते हैं हम अप टू द सीलिंग ऑफ 1.5 लाख रुपीज़ हम लोग देते हैं। आपका फ्लाइट चार्जेस है, यदि कोई दूसरे शहर में प्रोग्राम हो रहा है, दिल्ली में या बेंगलोर में, तो आने जाने के चार्जेस भी हम लोग उसमें देते हैं। साथ ही साथ कोई इंटरनेशनल एग्जीबिशन, इंटरनेशनल फेयर में आप जाना चाहते हैं, तो दुबई हो गया है, कहीं पे भी एनीवेयर आप जाना चाहते हैं, तो जो भी फ़्लाइट के चार्जेस है वो हम आपको देते हैं। आप कोई सामान यहाँ से लेके जा रहे हैं तो उसके चार्जेस भी हम आपको देते हैं। इवन दो जो स्टॉल के चार्जेस है वो भी हम आपको देते हैं, और आपको जो स्टैंडर्ड्स हैं उसके हिसाब से DA भी दिया जाता है। आई थिंक समथिंग $70 to $80 पर डे के हिसाब से, स्टैंडर्ड्स के हिसाब से। तो इतनी सारी फैसिलिटीज़ जो हैं वो SC/ST हब के अंदर में है। जैसा मैंने आपको बोला कि हम लोग वी आर मोर इनटू गिविंग। हमारे पास में बहुत सारी सब्सिडी की स्कीम्स हैं। मुझे लगता है कि टाइम भी वी आर इट्स 6:35, आप लोग भी सुबह से बैठे हुए हैं,
तो आप लोग हमसे कांटेक्ट कर सकते हैं। मेरा कहने का ये मतलब है कि 6:30 बज गए हैं, हमारा टाइम ऑफिस का नहीं है, बट वी आर स्टिल हियर। दैट मीन्स कि आप हमसे कभी भी कांटेक्ट कर सकते हैं, किसी भी तरीके कोई भी सपोर्ट आपको चाहिए, एनी फील्ड, दैट इज़ मार्केटिंग हो, कैपेसिटी बिल्डिंग हो, स्किल डेवलपमेंट हो, किसी तरह की कोई सब्सिडी चाहिए, रीइंबर्समेंट चाहिए, बिजनेस के लिए आपको मार्गदर्शन चाहिए, किसी भी तरीके के सपोर्ट के लिए हमारा नेशनल SC/ST हब का ऑफिस है। यू कैन कॉन्टेक्ट अस एट एनी पॉइंट ऑफ टाइम सो दैट वी कैन सर्व यू बेटर। मैं इनका ऐड करना चाहूँगा, SC/ST हब ने जब से स्टार्ट हुआ है काफ़ी अच्छा प्रोग्रेस किया है, बट स्टिल वी आर फार बिहाइंड देन 4% गवर्नमेंट का जो है। मैं थोड़ा ब्रीफली जो हमारा जैसे फर्स्ट टाइम एक्सपोर्टर के लिए एक स्कीम है जिसमें 1 लाख तक हम लोग रिम्बर्स करते हैं फॉर द टेस्टिंग ऑफ द वेरियस जो NABL कोई भी सर्टिफाइड लैब से टेस्ट करके हमारे यहाँ से रिम्बर्समेंट ले सकते हैं। हमारा MSME मार्ट आज के डेट में इंफॉर्मेशन इज़ द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टेंट टूल, वहीं से आपको सब कुछ स्टार्ट होता है। MSME मार्ट है B2B, जहाँ पे आप अगर मात्र 6,000 है एंड माइक्रो इंटरप्राइजेज के लिए 75% सब्सिडी है, तो वहाँ पे जाकर के आप ट्रेड इंफॉर्मेशन, इंक्वायरी जनरेशन विद इन 5-10 मिनट में आप अपना छोटा वेबसाइट बना सकते हैं। एंड लॉट ऑफ फैसिलिटी वी आर ट्राइंग टू कम अप विद B2C ऑल्सो। सो अगर ये प्लेटफॉर्म है जो 75% सब्सिडी देती है तो उसका एडवांटेज ले सकते हैं। देन हमारा एक NSIC वेंचर कैपिटल फंड लिख करके एक बनाया NSIC, एक सोली सब्सिडरी ऑफ NSIC, जहाँ पे गवर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ MSME ने अंडर फंड्स ऑफ फंड एंड अल्टरनेटिव इन्वेस्टमेंट फंड के अंदर 50,000 करोड़ का कॉर्पस फंड दिया है। तो 50,000 करोड़ का इक्विटी बेस्ड फाइनेंसिंग का NSIC में प्रोविज़न है। अभी हम आपको बताने में बहुत मुझे खुशी हो रही है, 5,602 करोड़ का ऑलरेडी डिसबर्समेंट उसमें हो गया है। 45 जो डॉटर जो इसमें मदर एंड डॉटर फंड का एक कॉन्सेप्ट है, मतलब जिसमें गवर्नमेंट अगर 1 रुपीज़ लगाती है तो 4 रुपीज़ जो इन्वेस्टर हैं वो लगाते हैं। तो इस तरह से करके हम लोगों ने टोटल 5,600 करोड़ का ऑलरेडी दिया हुआ है। तो ऑलरेडी देर इज़ ए ह्यूज अपॉर्चुनिटी फॉर द न्यू, जिसको इक्विटी फाइनेंसिंग में इंटरेस्ट है या उनको जिनका बहुत अच्छा ग्रोथ के चांसेस हैं, बहुत ऑर्डर्स हैं जो, तो ये लोग हम इसमें आकर के NSIC ने बहुत अच्छा एक क्रिएट किया है। आई थिंक SBI कैप इज़ आवर नोडल एजेंसी फॉर इम्प्लीमेंटिंग एजेंसी एंड डॉटर फंड से कोई भी हमारा NBCFL का जो वेबसाइट है वहाँ पे सारे डॉटर एजेंसीज का ईमेल ID, फ़ोन नंबर, सारा डिटेल्स दिया हुआ है। एक बहुत बड़ा अपॉर्चुनिटी है स्पेशली फॉर द स्टार्टअप, स्पेशली फॉर द यूनिट्स हु गॉट्स वेरी गुड ऑर्डर्स, दे आर एक्सपेक्टिंग गुड ऑर्डर्स, दे हैव मल्टीप्लाइंग टर्नओवर, उनके लिए बहुत बड़ा अपॉर्चुनिटी है। एंड एज वेल एज रेगुलर ग्रोइंग इंडस्ट्रीज़ के लिए बहुत अच्छा अपॉर्चुनिटी फॉर इक्विटी फाइनेंसिंग। एंड NSIC के साथ में इसके अलावा जैसे न्यू इनिशिएटिव में हम लोगों ने ऐसा किया, जैसे जो सॉफ्टवेयर आजकल GST आने के बाद काफ़ी फेमस हो गया है, तो उनके साथ में टाइप करके एंड वी आर एडिंग ए न्यू MOUs करके MSMEs को हैंड होल्ड करते हैं ताकि दे कैन गेट कॉम्पिटिटिव प्राइस में, कॉम्पिटिटिव में रियल सॉफ्टवेयर मिले, रियल टाइम उनको बेनिफिट्स हो। इस तरह से बहुत सारे क्या करते हैं। सो NSIC एज ए होल राइट फ्रॉम द ट्रेनिंग टू बिकम द मोटिवेट करके उनको एंटरप्रेन्योर बनाने से ले करके टिल फाइनल प्रोडक्ट के लिए जितने सारे फैसिलिटीज़ हैं NSIC हर फील्ड में, राइट फ्रॉम द रॉ मटेरियल टू फाइनेंसिंग के लिए हमारा ऑलमोस्ट सारे नेशनलाइज बैंक के साथ में टाइप है। वी हैव टाइप विद HDFC, ICICI, कोटक महिंद्रा, यस बैंक एंड यू नेम द बैंक यू शैल फाइंड NSIC हैज टाइप। आप आइए और वो टोटली फ्री ऑफ कॉस्ट करते हैं। NSIC नॉट चार्ज ए सिंगल रुपीज़ फ्रॉम द MSME यूनिट। हमारा बैंकों के साथ में जो टाइप है उनके साथ में प्रोसेस भी एज पर द MOUs वही हम चार्ज करते हैं और कंप्लीट हैंड होल्ड, चूँकि हमारे पास में फाइनेंस के एक्सपर्ट रहते हैं, हम कंप्लीटली उनके प्रपोजल को स्क्रूटनी करते हैं एंड स्क्रूटनी के बाद में देते हैं विद इन लिमिटेड टाइम पीरियड। दैट इज़ वन ऑफ द इशूज़ की लोगों को MSME जाते हैं तो उनको बैंक इंटरटेन नहीं करता है, तो विद इन लिमिटेड उनके पास, चूँकि हम वो हमारे ये फाइनेंस फैसिलिटेशन सेंटर है जिसका इनॉग्रेशन ऑनरेबल फाइनेंस मिनिस्टर उसमें अरुण जेटली जी थे, उन्होंने इनॉग्रेट किया था, उसके थ्रू भेजते हैं उनको
टाइम बॉन्ड उनको रिप्लाई देना पड़ता है, एंड अगर रिजेक्ट भी करते हैं तो उसके पीछे वैल्यूड रीजन देना चाहते हैं। कभी कभी लोग बहुत वैल्यूड रीजन नहीं देते हैं। सो ये भी फैसिलिटीज़ हमारे NSIC में आकर के ले सकते हैं, क्योंकि NSIC में इतने स्कीम्स हैं, क्योंकि अगर डिटेल में हम जाएंगे तो हर स्कीम के बारे में डिटेल बताते काफ़ी टाइम लगेगा। तो जस्ट ब्रीफली मैं कुछ नए थे तो मैं ऐड ऑन करना चाहा। येस, सो देर आर सो मेनी पॉईंट्स लेफ्ट. स्फूर्ती क्लस्टर डेव्हलपमेंट, एक्सपोर्ट प्रमोशन, भरपूर सगळ्या गोष्टी आहेत. किती जण अजून व्यवसाय करू इच्छितात? कोणाचा व्यवसाय नाही आहे, अजून सुरू नाही केला असं कोणी आहे? हां, सो तुम्ही सुरू करण्यासाठी, आणि कोणाचा आहे पण ज्यांना बाहेरच्या देशात जाऊन 5 लाखाचं रिइम्बर्समेंट घ्यायचं आहे तिकिटाचं आणि 5 करोडपर्यंतचं घ्यायचं, त्यांनी हात वर करा. ओके, फाईन. लेट मी टेल यू अबाउट दिस ऑफिसर्स. हे सगळे इथून ढाचे देतात रे, काय नाही करत असं वगैरे गैरसमज असतात. मी यांच्यासोबत काम केलेलं आहे. माझे अँकरिंगचे पेमेंटचे फॉलोअप ते घेतात आणि समोरून मला सांगतात की सर तुमचं बाकी आहे, घेऊन जा येऊन. सो एवढे ऑनेस्ट आणि एवढे डाऊन टू अर्थ ऑफिसर्स आपल्याला मिळालेत शासनाकडून. या 5ही मान्यवरांसाठी आपण आभार मानूया. थँक्यू.